दादा, मंत्री छगन भुजबळ असे म्हणाले की मराठा ओबीसी वाद मी वाढवलेला नाही. याबाबत आपली प्रतिक्रिया? काही वाद हे राज्यात फक्त आणि फक्त छगन भुजबळमुळे झालेला आहे. सरकारनं त्याला पुढे घालून प्रत्येक वेळेस मराठ्यात आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं. परंतु आता ओबीसींनाही लक्षात आलं आणि मराठ्यांच्या पण लक्षात आलं की हा माणूस फक्त पदासाठी येतोय. कारण आता जे मंत्रीपद घेतलं किंवा फक्त पदाचा भुकेलेला माणूस आहे. याला राजकारणाशिवाय सत्तेशिवाय हे दुसरं काही करत नाही. त्याला मंत्रिपद घेतलं, बाकीचे आता ओबीसी सगळे वाऱ्यावर सुटणार, की त्याचेच लोक सुधारणार, ही त्याचा धंदा आहे. त्याच्यात विशेष काय झालं माहिती का बरं? त्यापेक्षा जास्त त्याला दोष देण्यापेक्षा माझं तर आज स्पष्टपणानं म्हणणं आहे, याला सगळ्यात मोठा खतपाणी घालणारा या राज्याचा शत्रू कोण असेल तर देवेंद्र फडणवीस. ते देवेंद्र फडणवीसने ही डाव टाकलाय. असं कोणतं संकट कोसळलं होतं की त्याला मला मंत्री करावं लागलं? याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाच्या प्रत्येक विषयात, तो शेतीचा विषय असू द्या, योजनेचा विषय असू द्या किंवा आरक्षणाचा विषय असू द्या, याला पुढं घालून छगन भुजबळला पुढं घालून विनाकारण वाद निर्माण करायचा, दंगली घडवायचे आणि दूषित वातावरण तयार करायचं भाषणाच्या त्याच्या माध्यमातून ही फडणवीसांची चाल आहे. त्याला धरून एक आपण स्पष्ट सांगायचं जर ठरलं तर बघा, म्हणजे किती वेळ आली बेकार या फडणवीसनं शिंदे साहेबांवरती पण आणि अजितदादावरती पण. एकूण बघा, आता अजितदादाला दाखवायला लागलं. एक माजी मंत्री रुसला होता, माझं पद गेलेलं दिलं त्याला म्हणून, तर त्याला दाखवावं लागलं अजितदादाला निहून फडणवीसांना की बघ मी नाही दिलं. याचा अर्थ असाच होता, आम्हाला शंका आहे की अजितदादांनी हे पद दिलेलं नसावं, फडणवीसांनी दिलंय त्याला. म्हणून त्या माजी मंत्र्याला बीडच्या अजितदादांनी धरून नेलंय आणि वर्षा बंगल्यावर फडणवीसांसमोर कबूल करायला लावलंय वाटतं. हे कोणी दिलं? तर त्यावेळेस फडणवीस म्हणलं असं की मीच दिलंय म्हणून. म्हणजे अजितदादांवरती रोष निर्माण करायला लावायचा लोकांमध्ये, हे सुद्धा फडणवीसांचं काम आहे. आणि शिंदे साहेबांचेही लोक पूर्ण संपले पाहिजेत, हीही त्याचा डाव आहे. आणि त्याच्या पक्षातले असणारे मराठ्यांचे नेते, मंत्री, आमदार सुद्धा संपले पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा वाच ठेवण्याचं काम हे फडणवीसांचंच आहे. म्हणून आता आम्हाला तर जाहीरपणानं वाटतंय आणि मराठा समाजाने याच्यावर बारकाईनं अभ्यास करा आणि डोकं पण लावा. आत्ताच का छगन भुजबळ आत्ताच का आणला? तर हे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला, योजनाला विरोध करायला, मराठ्यांच्या कोणत्याही कामाला विरोध करण्यासाठी ही जाणून बुजून फडणवीसांनी आणलाय. कारण फडणवीसांनी एकही संधी मराठ्यांच्या विरोधातली सोडलेली नाही. आपल्या लेकीबाळीला सुद्धा यांनी गोळ्या घालायला लावल्या, महिलांना सुद्धा घालायला लावल्या. म्हणजे यांनी लेखबाळ सुद्धा आपली सोडलेली नाहीये. मराठा आरक्षणाच्या बद्दलचं जितकं वाईट करता येईल तितकं वाईट करायचं काम सुद्धा फडणवीसांनी केलंय त्याच्या माध्यमातून, आणि त्यांनी सुद्धा दोघांनी मिळून. तुम्ही याच्याही पलीकडचा नीच वृत्तीनं, आकसानं, द्वेषभावनेनं फडणवीसांनी आणखीन एक काम केलंय. आपल्या लेकीबाळीचं कुंकू पुसलंय, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आहे. मराठ्यांना शहाणा व्हावं म्हणून हे सांगायला लागलो मी की बघा किती माणूस द्वेषानं बरबडलेला असावं. तर फडणवीसांनी काय केलं? तर फडणवीसांनी आपल्या लेकीबाळीचं कंपाळाचं कुंकू पुसलं. 2-2, 3-3 महिन्याचे लेकरं असून सुद्धा त्यांना आधार नाहीये. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केल्यात पोरांनी. आता घरचं कुटुंब कसं सांभाळायचं? करता पुरुष घरातला गेला. तर सरकारनं 10 लाख रुपयांनी नोकरीची बोली केली होती, याच फडणवीसने ते सुद्धा रोखलंय. म्हणजे असे तुम्हाला शेकडो उदाहरणं मी या राज्यातल्या मराठा समाजाला सांगतोय. आणि सावध व्हा, भाजपामधले असणारे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री सुद्धा सावध व्हा. जाणून बुजून आपल्या मराठ्यांच्या लेकराला विरोध करण्यासाठी फडणवीसांनी आपल्यावरती जाणून बुजून याला विरोध करायसाठी लादले. कारण तशी काही राज्यात परिस्थिती नव्हती. असा काय मोठा अकाल पडला नव्हता किंवा महासंकट राज्यावरती आलं नव्हतं की ही मंत्र्याची गरजच होती. सगळ्या कॅबिनेट होत होत्या, अधिवेशनं सुद्धा होत होती. ह्योच पाहिजे याचा अर्थ याला सगळ्यात मोठा जबाबदार फक्त फडणवीस जातीवाद निर्माण करायला आणि दंगली करून आणा. मंत्री छगन भुजबळ असे म्हणाले की जातीय जनगणनेची मागणी मी सुरुवातीपासून करत आलेलो आहे. त्याला काय श्रेय घ्यायची सवय लागलेली आहे पहिल्यापासून. ओबीसीचे दुसरे मोठे लीडर येतात, त्यांच्या त्या मागण्या होत्या, पण त्याला सवयची. म्हणून आता ओबीसीनं तरी सावध होणं गरजेचं आहे. याला आणलंय फक्त वाद निर्माण करायसाठी आणि त्याला प्रतिष्ठा कमवायची, मंत्री व्हायचे ओबीसीच्या जीवावरती. ह्यो ओबीसीच्या कुठल्याही फायद्यासाठी आणलेला नाही आणि फायदा करू शकत नाही. हे सामान्य ओबीसीने ओळखून घ्या. याला फक्त मराठ्यात
आणि ओबीसीत मारामाऱ्या लावायच्या, दंगली घालवायच्या, एवढ्याच कामासाठी फडणवीसांनी आणलेला आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त फडणवीस आहे. कारण फडणवीस कळू देत नाहीये काय करायचंय, परंतु फडणवीस त्याचे डाव सोडत नाही. जसे की आमच्या महिलांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही, त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केले, मोठमोठाले जीव घेणे हल्ले केले. इतके क्रूर कृत्य या देशातल्या कुठल्याच गृहमंत्र्यांनी केलं नसेल ते कृत्य आंतरवालीत त्यांनी घडून आणलं. लाखो पोरांवरती मराठ्यांच्या खोटे गुन्हे दाखल केलेत. त्यांनी यांना सभा घ्यायला लावल्या या छगन भुजबळला. आणि मराठाच्या विरोधात अशा वेगळ्या भाषेत म्हणजे हत्यारं काढू, तलवारी काढू अशी भाषणं फडणवीसांनी भुजबळला करायला लावली. आणि ह्या ज्या रोष तयार केला मराठा आणि ओबीसी, तर हे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस या दोनच लोकांनी. याच्यात ना अजित दादांचा दोष आहे ना शिंदे साहेबांचा दोष आहे. त्याला हे उलट संपवायचे, कारण त्याचा आता भागलेला आहे, सत्तेत येऊन त्याचं भागलंय. आणि हे त्यांना कळतंय मी काय बोलतोय ते. अजित दादांनाही कळतंय, शिंदे साहेबांना पण कळतंय, आणि भाजपमधल्या मंत्र्यांना आमदारांना सुद्धा कळतंय की ह्यो आपले माणसं संपवायला लागलाय. तुम्हाला जरी आता मान्य नसेल तर एकला एक दिवस तुम्हाला माझा एक शब्द 100% मान्य होणार आहे. जनगणनेचं श्रेय हे दुसऱ्या ओबीसी नेत्यांकडे जात आहे, परंतु ते ओढून घेणार. याचाच अर्थ असा आहे की गोरगरीब ओबीसीला सुद्धा तो संपवू शकतो, मराठ्यात ओबीसीत वाद लावू शकतो. ओबीसींनी आणि मराठ्यांनी पुढच्या काळात सावध राहावं.